नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेल्या आठवड्याभरापासून राज्यातली जी महाविकास आघाडी आहे ती तुटली, मोडली, मोडण्याच्या तुटण्याच्या उंबरठ्यावर वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. आणि हे शब्द पुढे मागे करून वापरले जातात. आणि गमतीची गोष्ट अशी की यावर भरपूर बातम्या रंगवल्या जात असताना सुद्धा या तीनही पक्षाचे, महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षातला कुठलाही नेता, प्रवक्ता, अधिकृत माणूस ही आघाडी तुटली किंवा मोडली याची ग्वाही देत नाहीये, त्याला दुजोरा देत नाही. उलट अजूनही आघाडीमध्ये जीव आहे, वगैरे वगैरे. आता ह्याची सुरुवात कुठून झाली? तर संजय राऊत जे उबाठा शिवसेनेचे नेते, प्रवक्ते आहेत, त्यांनी जाहीर केलं की मुंबई महापालिका आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच महापालिका किंवा स्थानिक संस्थांच्या निवडणुका उबाठा शिवसेना स्वबळावर लढवणार आहे. आणि त्याचं त्यांनी जे एक तर्कशास्त्र मांडलं तेही बिलकुल चुकीचं नाहीये. म्हणून तर मला वाटतं सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा एक प्रकारे संजय राऊत यांची बाजू उचलून धरली की सामान्य कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंजा उचलायच्या का? त्यांनाही निवडणुका लढवायच्या असतात. त्यामुळे लोकसभा, विधानसभा सोडल्या तर स्थानिक पातळीवरच्या निवडणुका या आघाडी करून लढायच्या ठरल्या तर मग इच्छुकांना निराश आणि नाराज होण्याची वेळ येते. आणि म्हणून आघाडी वगैरे असेल ती लोकसभा, विधानसभेसाठी असा एक सूर सुप्रियाताईंनी लावला. मुद्दा माझा इतकाच आहे मित्रांनो, की निवडणूक आघाडी तुटली का ही सगळी चर्चा करणारे जे कोणी विश्लेषक, अभ्यासक वगैरे आहेत, त्यांची मला दया येते. दया एवढ्यासाठी येते की तुम्ही कुठल्याही पक्षाचे बांधील नाहीयेत. तुम्हाला राजकारणाचं विवेचन करायचंय तर आहे त्या परिस्थितीवर बोलायला हरकत नाही. पण अगदी उद्धव ठाकरे परत हिंदुत्वाकडे जाणार का वगैरे अशा सुटकात पडण्याची गरज नाही. अजितदादा हे उत्तम उदाहरण आहे. अजितदादा हिंदुत्ववादी युतीमध्ये, महायुतीमध्ये सहभागी झाले, पण अजूनही ते आपल्या विचार आणि भूमिका ठामपणे मांडत असतात. ज्या वेळेला विधानसभा निवडणूक जोरात होती, ऐन रंगात आलेली होती, अशा वेळेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इथे येऊन बटोगे तो कटोगे ही भाषा वापरली. त्याला आक्षेप अजितदादांनी घेतलेला होता. ते उद्धव ठाकरे यांच्यासारखे वाहवत गेले नव्हते सेक्युलर व्हायला. मुद्दा असा आहे की मतभेद असून सुद्धा एक राजकीय तडजोड म्हणून काही वेळेला अशा गोष्टी केल्या जातात. प्रश्न असा असतो की स्थानिक पातळीवर, आणि ते बरोबर आहे एवढ्यासाठी मी म्हणतो की वॉर्ड पातळीवर एखाद्या महापालिकेच्या वॉर्डामध्ये फार थोडासा असा विभाग असतो, छोटा विभाग असतो, आणि तिथे विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते, स्थानिक पातळीवरचे नेते अक्षरशः एकमेकाशी वैयक्तिक वैर असल्यासारखे वागतात. आणि कारणही सरळ आहे की एक या पक्षातून तिकडे गेला की त्याचा कट्टर विरोधक त्या पक्षातून इकडे येतो. हे आपण अनेकदा बघितलेलं आहे. त्यामुळे त्यांचं अस्तित्व हे त्या विभागापुरतं असतं. आणि म्हणूनच जर उद्या मी ज्याच्याशी सतत वैर भावनेने वागलो, भांडण केलं, अगदी हाणामाऱ्या केल्या, रक्त सांडलं गेलं, त्यानंतरही त्याच माणसाला मी आघाडी म्हणून पाठिंबा द्यायचा का, हा विषय येतो. उच्च पातळीवरच्या नेत्यांची गोष्ट वेगळी असते. उद्धव ठाकरे फडणवीसांना टरबूज म्हणणार, फडतूस म्हणणार, पण एकमेकावर शारीरिक हल्ले केले जात नाही. ती परिस्थिती वॉर्ड पातळीवर आणि नसते. आणि म्हणूनच ज्या वेळेला महापालिका वगैरे निवडणुका असतात
तेव्हा प्रत्येक पक्षामध्ये आलेला जो कार्यकर्ता असतो त्याची सुरुवात त्या स्थानिक निवडणुकीपासून होत असते आणि त्याच निवडणुकीत त्याला स्कोप नसेल तर मग त्याने त्या पक्षात राहण्याची काही गरज नसते. अगदी एवढं नाही, मी छोटा विधानसभेची पातळी बघा तुम्ही. तुम्हाला आठवत असेल की मी वारंवार आठवण करून देतो की गेल्या विधानसभेमध्ये देगलूर बिलोलीचे जे आमदार होते काँग्रेसचे निवडून आलेले, ते शिवसेनेच्या सुभाष साबणे यांना पराभूत करून निवडून आले होते. पण पुढे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस बरोबर गेले आणि ती जागा काँग्रेसचा आमदाराचा मृत्यू झाल्यामुळे, निवडणूक होणार असल्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपला 3 वेळचा आमदार सुभाष साबणे याच्यावर अन्याय केला की मुख्यमंत्रीपद टिकवायचंय म्हणून तू गप्प बस, काँग्रेसला पाठिंबा दे. तो सुभाष साबणे उठला आणि भाजपात गेला. ही गोष्ट जर लक्षात घेतली तर सुप्रियाताई काय म्हणतायत किंवा संजय राऊत यांचा दावा काय आहे तो लक्षात येईल. स्थानिक पातळीवर पक्षाचा विस्तार करत असताना हे सगळं करावं लागत असतं. आणि म्हणूनच आघाडी, महाविकास आघाडी, नावं कुठची द्या, महायुती वगैरे वगैरे, ही निवडणूक पूर्व होत असेल तर त्याला काही अर्थ असतो. उद्धव ठाकरेंनी किती हातपाय आपटू देत, 25 वर्ष महायुतीमध्ये किंवा युतीमध्ये शिवसेना सडली असं उद्धव ठाकरे म्हणाले, परत परत म्हणाले. पण शिवसेना नावारूपाला आली ती भाजप बरोबर युती झाल्यानंतरच आली. तोपर्यंत शिवसेनेला विधानसभेत एका वेळेला 2-2 आमदार निवडून आणता आलेले नव्हते. त्यामुळे युतीमध्ये असताना शिवसेना सडली असं म्हणायचं तर भाजप पण सडली असंच म्हणायला पाहिजे. पण भाजपने तसं कधी म्हटलेलं नाही. आणि म्हणून एक लक्षात घ्यायचं की निवडणूक पूर्व युती किंवा आघाडी आणि निवडणुकीचे निकाल आल्यानंतर ज्या आघाड्या बनवल्या जातात त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. जमीन आसमानाचा फरक आहे. कारण निकालानंतर तुम्ही बहुमताने सत्ता मिळवण्यासाठी एकमेकाच्या जवळ येता, ती तडजोड असते. तुम्ही समोरच्या पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवलेली आहे आणि तरीही त्याला सोबत घेऊन सत्तेचं गणित जुळवता, त्याला आपल्याकडे जुगाड म्हणतात, जुळवाजुळव म्हणतात. आणि त्यामुळे विधानसभेच्या किंवा कुठल्याही निवडणुकीच्या आधी झालेली युती किंवा आघाडी आणि निकाल आल्यानंतर झालेली आघाडी यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी नावाचा जो काय प्रयोग उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी केला, हा दोघांचाही मतलबी भामटेगिरीचा प्रकार होता. कारण उद्धव ठाकरे भाजपच्या सोबत महायुतीतून निवडून आले होते आणि मतदारांनी महायुतीचं सरकार यावं म्हणून दोनही पक्षांच्या, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला पराभूत केलेलं होतं. ते बहुमताच्या जवळपास सुद्धा पोहोचणार नाहीत इतकी फक्त 98 जागांची बेरीज त्या दोन काँग्रेस पक्षांना दिली होती आणि त्याच्या उलट 161 इतकं निर्विवाद बहुमत महायुतीला दिलं होतं. पण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद पाहिजे होतं आणि म्हणून महाविकास आघाडीचा जन्म हा विधानसभेचे निकाल लागल्यानंतर जवळजवळ 8-10 दिवसांनी झालेला आहे. तो लोभातून, मोहातून झालेला जन्म आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवता येते की निवडणूक पूर्व युतीला आपण लग्न म्हणू शकतो, तर महाविकास आघाडी सारखी जी काय आघाडी तयार होते ही निकालानंतरची असल्यामुळे त्यात एकमेकासाठी काहीही केलेलं नसताना एकत्र नांदण्याची जी गोष्ट असते त्याला आपण लिव्ह इन रिलेशनशिप म्हणू शकतो. लिव्ह इन रिलेशनशिप अलीकडे हे फॅड आलंय ना, आणि कोर्टाकडून किंवा कायद्याने त्याला मंजुरी पण दिलेली. लग्न झाल्याशिवाय एका स्त्रीने आणि एका पुरुषाने एकत्र राहणं हे समाज मान्य नव्हतं. अनेक जण तसे राहत होते वगैरे वगैरे गोष्ट आहे. पण जगभर जे काय बदल होत असतात ते आपल्याकडेही होत असतात. त्यामुळे भारतामध्ये ज्या प्रकारे लग्न बिना लग्नाचं
स्त्री पुरुषांनी एकत्र जगणं, अगदी शरीर संबंध ठेवणं आणि नवरा बायको सारखं जगणं, त्याला लग्न म्हणून मान्यता नाहीये, पण लिव्ह इन रिलेशनशिप अशी मान्यता देण्यात आली. नाही तर पूर्वी त्याला व्यभिचार म्हटलं जायचं. आणि ही गोष्ट जर आपण राजकारणात बघायची असेल तर निवडणूक पूर्व युती किंवा आघाडी म्हणजे लग्न असतं, मॅरेज असतं. आणि निवडणुकीच्या निकालानंतरची आघाडी युती वगैरे जे काय तुम्ही सत्तेसाठी गणित जमवता त्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात. आणि म्हणून मला असं वाटतं की आज जे काही तुमचं अ, महाविकास आघाडी तुटली का मोडली का ही भाषा वापरली जाते, तेव्हा असंच यांचं लग्न मोडलं की काय, यांनी एकमेकाला घटस्फोट तलाक वगैरे दिला का, अशा भाषेत जे विश्लेषण चालू आहे ते एक गोष्ट विसरतात की महाविकास आघाडी नावाचं जे काय त्रांगडं तयार झालं होतं ते लग्न झालेलं नव्हतं, त्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात. ते पक्ष एकमेकाविरुद्ध लढले होते, एकमेकाविरुद्ध बोलत सुद्धा होते. तुम्हाला आठवत असेल तर ही महाविकास आघाडी जेव्हा लोकसभा निवडणुकीत उतरली तेव्हा त्यांना धड जागा वाटप सुद्धा करता आलं नव्हतं. कोल्हापूरची शिवसेनेची जागा काँग्रेसने बळकावली म्हणून काँग्रेसने सांगलीची जागा काँग्रेसची जागा बळकावली होती. आणि मग तिथे काँग्रेसकडून बंडखोर उमेदवार आणि शिवसेना करून विकास आघाडीचा अधिकृत उमेदवार. हे का झालं? कारण त्याला कुठलंही लग्न संबंध म्हणतात तसा हा संबंध नव्हता. ही सत्तेपुरती केलेली लिव्ह इन रिलेशनशिप होती. एकमेकांना काही थोडेफार आवडत असतील, एकमेकांचं काय ते शरीर सुख अनुभवायचं असतं, म्हणून जेव्हा तुम्ही एकत्र राहता, एकत्र झोपता, उठता, बसता, खाता, पिता, त्याला संसार म्हणत नाहीत, त्याला लिव्ह इन रिलेशनशिप असा आधुनिक काळातला शब्द आहे. आणि त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये हा मोठा फरक आहे. उद्धव ठाकरे जेव्हा म्हणतात की महायुतीमध्ये किंवा युतीमध्ये शिवसेना 25 वर्ष सडली, तेव्हा ते सांगत होते की या संसारात भाजपबरोबर लग्न करून आमच्या आयुष्याचं वाटोळं झालं आणि त्यामुळे घटस्फोट न घेता आम्ही बाहेर पडलोय किंवा घटस्फोट घेतलाय. पण ज्या प्रकारे शरद पवारांची तडजोड करून मुख्यमंत्री पदाचं आम्ही दाखवलेलं त्याला बळी पडून उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी बनवायला काँग्रेस बरोबर आणि राष्ट्रवादी बरोबर गेले, त्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात. उद्धव ठाकरेंचा स्वार्थ होता, नाकारले गेलेले पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा स्वार्थ होता. आपापल्या मतलबासाठी हे तीन पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र आले. त्यांच्या डोळ्यासमोर समाज काय म्हणेल याची पर्वा नव्हती. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणून एकत्र राहणारे जे जोडपं असतं त्याच्याकडे लोक नाकं मुरडूनच बघत असतात. पण लोकांना काय वाटतं त्याची त्यांना पर्वा नसते. ते लोकांच्या नाकावर टिचून शरीर संबंध करत असतात, नवरा बायको सारखे राहत असतात. आणि महाविकास आघाडीचा सगळा प्रयोग हा लिव्ह इन रिलेशनशिप सारखा होता. आणि त्यामुळे आज जर त्यांच्यामध्ये फाटाफूट भांडणं झाली असतील तर त्याचं विश्लेषण करताना सुद्धा लग्न संबंध मोडल्यासारखं तुटल्यासारखं करायचं नसतं. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये बाधा निर्माण झाली, एकमेकांशी पटेनासं झालं म्हणून आपण ब्रेकअप करायचा, असं जे काय बोललं जातं ना ते इथे लागू होतं. लग्नात ब्रेकअप नसतो, प्रेमामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप असतो. लग्नामध्ये ब्रेकअप नसतो, लग्नामध्ये तलाक असतो, घटस्फोट असतो. आणि त्यामुळे आज ज्या चर्चा चालू आहेत की महाविकास आघाडी तुटली का, संपली का, आटोपली का, मोडली का, ही चर्चा गैरलागू आहे. कारण इथे जितका वेळ एकमेकांना समाधान देऊ शकू, सुख देऊ शकू, तोपर्यंत एकत्र राहू. लग्नाच्या बंधनात अडकण्याची गरज काय?
वैचारिक पातळीवर युती आघाडी होते तेव्हा एक वैचारिक बांधिलकी तयार होत असते. एकमेकाच्या भावना समजून घेऊन एकत्र आलेले असतात माणसं. इथे शिवसेना सावरकरांना भारतरत्न मिळालं पाहिजे म्हणून टाहो फोडून रडणार आणि ते दिलं जात नाही म्हणून मोदी सरकारला दोष देणार. आणि दुसरीकडे त्याच शिवसेनेचे सर्वोच्च नेते मंचावर बसले असताना सुद्धा काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी सावरकरांची यथेच्छ बदनामी आणि विटंबना करणार, हे चालू होतं ना. कारण शिवसेना आणि काँग्रेस या दोघांचं लग्न झालेलं नव्हतं. त्या दोघांना एकमेकाशी कुठचीही वैचारिक बांधिलकी नव्हती. कारण ती फक्त सत्तेसाठी केलेली लिव्ह इन रिलेशनशिप सारखा प्रकार होता. तेव्हा महाविकास आघाडी जर मोडत असेल, मोडणार असेल किंवा त्यांच्यामध्ये काय बेबनाव निर्माण झाला असेल तर त्याचं विवेचन करताना नवरा बायको विभक्त होत आहेत अशा पद्धतीत करणं पूर्णपणे गैरलागू आहे. लिव्ह इन रिलेशनशिपचा ब्रेकअप अशा अर्थाने महाविकास आघाडीचा बोऱ्या वाचतोय, त्याकडे बघितलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने त्या निकषावर जर आपण विश्लेषण करायला गेलो तर आपल्याला सगळ्या घडामोडींचा योग्य उलगडा होऊ शकेल. अन्यथा त्याचं विवेचन भरपूर होईल पण त्यातून निष्पन्न काही होणार नाही. आज ज्या वेळेला संजय राऊत म्हणतायत की महापालिका निवडणुका सगळ्या राज्यातल्या आम्ही स्वबळावर लढवू, काँग्रेसही आणि राष्ट्रवादी शरद पवार गट सुद्धा त्याच मानसिकतेमध्ये आहे. त्याचं कारण त्यांना या संबंधातून, या रिलेशनशिप मधून कुठलंही काही उद्दिष्ट साध्य करायचं नाहीये. कुठलंही उद्दिष्ट साध्य करायचं नाही. बस शरीर सुखासाठी जवळ येणं, एकमेकाच्या सहवासाचा आनंद घेणं. पण त्यातून कुठलीही जबाबदारी निर्माण होत असेल तर ती टाळणं, याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात. आणि सगळ्या महाविकास आघाडीचा जो ढाचा होता तो तुम्ही बघितलात तर तो तसा होता. एकमेकाला मदत करून हे लोक बहुमताने निवडून आलेले नव्हते. उद्धव ठाकरेंचे 56 आमदार निवडून आणण्यासाठी भाजपचा काही ना काही उपयोग झालेला होता. उलट उद्धव ठाकरेंचे 56 आमदार निवडून येऊ नये म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आपल्या परीने पूर्ण प्रयत्न केले होते. आणि त्यामुळे ते दोन पक्ष आणि भाजप शिवसेना यांनी जवळ येणं हे अनैसर्गिक होतं. तरीही ते एकत्र आले कारण प्रत्येकाची आपापली जी गरज, लोभ, मोह आणि मनसुबे होते त्यासाठी एकत्र आले होते. त्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात. आणि त्यामुळे जमत नसेल, पटत नसेल, आपण अपेक्षेप्रमाणे एकमेकांना सुख समाधान देऊ शकत नसू तर विभक्त होण्यासाठी अगदी कोर्टात जाऊन घटस्फोटाचा अर्ज करा, डायव्होर्सचा अर्ज करा, कोर्टाची परवानगी घ्या, असलं काहीही करायची गरज नसते. काहीही करायची गरज नसते. नाही पटलं बाजूला झालो. तर संजय राऊत जे काय बोलतायत ते अजिबात चुकीचं आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणूनच काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असो त्यांची फारशी तक्रार दिसत नाही. गंमत असं आहे की हे जे काय लिव्ह इन रिलेशनशिपचं त्रांगडं होतं त्याला गुण्या गोविंदाने नांदणारं काय ते त्रिकूट किंवा गुण्या गोविंदाने चाललेला संसार असा भासवण्याचा जो खुळचट प्रयत्न अनेक विश्लेषक करत होते ते तोंडघशी पडलेले. ज्यांनी आयुष्यभर शिवसेनेची निंदा नालस्ती केली असे अनेक पुरोगामी लोक या महाविकास आघाडीचं संसार म्हणजे किती गुण्या गोविंदाने चाललेला लक्ष्मी नारायणाचा जोडा वगैरे आहे अशा भाषेत बोलत होते. ते बिचारे तोंडघशी पडले. कारण हे लग्न आहे असं भासवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. आणि अर्थातच आपलं हेतू साध्य होतोय तोपर्यंत महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष
हे कसं गुण्या गोविंदाने चाललंय हे भासवण्याचा प्रयत्न करत होते. एखादं लग्न झालेलं जोडपं असल्यासारखं जगून दाखवत होते, पण वास्तविकता तशी नव्हती. आणि म्हणून आज महाविकास आघाडी मोडीत निघत असेल तर त्यासाठी कोर्ट कचेऱ्या करण्याची गरज नाहीये. कोर्ट कचेऱ्या करायची गरज नाहीये. जसं एकनाथ शिंदे किंवा अजितदादा हे पक्षातून बाजूला झाले किंवा त्यांनी पक्षातल्या वरिष्ठांना बाजूला केलं तेव्हा कोर्ट मामला उद्भवला, तसं महाविकास आघाडीच्या बाबतीत काहीही होऊ शकत नाही. कारण हा लिव्ह इन रिलेशनशिपचा मामला आहे. यांचं लग्न कधीही झालेलं नव्हतं. तेवढी एक गोष्ट प्रत्येकाने समजून घेतली तर महाविकास आघाडीचा बोजवारा का उडतोय हे आपल्या सहज लक्षात येईल. त्यासाठी फार मोठं विवेचन करण्याची गरज नाही. गरज होती तोपर्यंत एकत्र आले, हेतू संपला, एकमेकाविषयीचं आकर्षण संपलं, बाजूला झाले. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.